नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुढील 24 तासात महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा। पाहूया सविस्तर वृत्त अंदाज हवामानाचा। त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल। राज्याच्या अनेक भागामध्ये मागील काही दिवसापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे। पुढील 24 तासासाठी हवामान विभागाने कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे, तर उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामधील काही जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। 12 सप्टेंबर नंतर मात्र राज्यातील पावसाचा जोर हा ओसरण्यास सुरुवात होणार आहे। पुढील 24 तासामध्ये राज्यातील हवामानाची स्थिती कशी राहील याबाबतचा आढावा आपण घेणार आहोत। मुंबई शहर आणि उपनगरात अंशतः ढगाळ आकाश राहून मध्यम पावसाची शक्यता आहे। मुंबईतील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस असेल। दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे। या तीनही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे। पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यातही मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। या जिल्ह्यातील घाट भागात मुसळधार पाऊस होऊ शकतो। उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर वगळता जळगाव, नाशिक, नंदुरबार आणि धुळे या 4 जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे। त्यामुळे या जिल्ह्यामध्ये देखील तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस होऊ शकतो। मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे। त्यामुळे या जिल्ह्यामध्येही सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर विदर्भातील सर्व तर मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे। त्यामुळे या जिल्ह्यामध्येही सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम पावसाची शक्यता आहे। तर विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। अशाच माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।